आपण काय करूया तर प्रॉब्लेम सेटमध्ये थोडेसे 2-3 प्रॉब्लेम आहेत ना, मी तुम्हाला सोडून दाखवतो. म्हणजे थोडेसे तुम्हाला कठीण वाटतील असं मला तर वाटतं. तर पहिला प्रॉब्लेम आहे तर 7वा आपण बघूया. द रेशिओ ऑफ इन्कम ऑफ 2 पर्सन इज 9:7. म्हणजे दोघांचं काय दिलं आहे सांगा, इन्कमचं एक्सक्यूज मी रेशो दिलेला आहे 9:7 आहे. म्हणजे आपण काय करूया सांगा, त्यांचं इन्कम एक्स आणि वाय करूया, कन्सिडर करूया. एकाचं इन्कम आहे ते एक्स कन्सिडर करूया, दुसऱ्याचं इन्कम वाय कन्सिडर करूया. दोघांच्या इन्कमचा रेशो काय दिला आहे 9:7 दिला आहे. त्याच्यावरून एक इक्वेशन आपलं बनलं बघा, 7x इज इक्वल टू 9y. म्हणजेच आपण काय लिहू शकतो सांगा, 7x मायनस 9y इज इक्वल टू 0. हे आपलं फर्स्ट इक्वेशन. ओके. दुसरं काय दिलं बघा, द रेशो ऑफ देअर एक्सपेन्सेस इज 4:3. 4:3 काय झालं, एक्सपेन्सेस दिलेला आहे, रेशो दिलेला आहे. एव्हरी पर्सन सेव्स ₹200. फाइंड द इन्कम ऑफ इच. आता आपल्याला एक्सपेन्सेसचं रेशो दिलेला आहे, पण एक्सपेन्सेस किती तो सांगितलेला नाही आहे. तर काय दिलं बघा तुम्हाला, एक पर्सन सेव्स ₹200. इच पर्सन सेव्ह रुपीज, म्हणजे एक्सपेन्सेस कसं मिळणार सांगा आपल्याला, त्याचं इन्कम एक्स आहे मायनस सेव्ह किती करतो 200. याच्यावरून आपल्याला हा काय मिळणार सांगा, एक्सपेन्सेस मिळणार. सेव्ह होते, त्याचं इन्कम एक्स आहे, त्याच्यातलं 200 तो काय करतो सेव्ह करतोय. मग एक्स मायनस 200 म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, एक्सपेन्सेस मिळणार आहे. मग इथे मी काय लिहितो बघा, एक्स मायनस 200. आणि दोघांचे एक्सपेन्सेस काय सेम आहे, दोघांचं सेव्हिंग सेम आहे. त्यामुळे याच्यात म्हणून मी काय करणार आहे, मायनस 200. त्याच्यावरून आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल बघा, 3x मायनस 600 इज इक्वल टू 4y मायनस 800. हे मी एका साईडला घेतो बघा, 3x मायनस 4 इज इक्वल टू, ते त्या बाजूला घेतले प्लस झाले, म्हणजे काय झालं मायनस 200. दुसरं इक्वेशन आपल्याला हे मिळालं बघा. हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाली. मी इथे लिहितो बघा दोन इक्वेशन, 7x मायनस 9y इज इक्वल टू 0. हे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं आहे ते 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 200. मी दोघांचं काय करतो, हे आपण एक्स घालवण्याचा प्रयत्न करूया. याला 7ने मल्टिप्लाय करतो, याला 3ने मल्टिप्लाय, म्हणजे काय आलं 21x मायनस 27y इज इक्वल टू 0. याला 7ने मल्टिप्लाय करतो, 70x 28y इज इक्वल टू, याला पण 7ने मल्टिप्लाय करतो आणि मायनस करतो, सबट्रॅक्ट करतो. म्हणजे हे काय झालं समजा, हे मायनस झालं, हे प्लस झालं, हे प्लस झालं, म्हणजे काय आलं y इज इक्वल टू 1400. आता एकाचं मिळालं, वायचं किती आहे सांगा, 1400 आहे. 7 दुनी 14, 9 दुनी 18, म्हणजे काय होणार सांगा, याचं इन्कम किती होणार आहे सांगा, समजलं. तर पहिलं लक्षात घ्या, पहिल्यांदा त्यांचं काय दिलं सांगा, इन्कमचा रेशो दिला, नंतर एक्सपेन्सेसचा रेशो दिला. पण एक्सपेन्सेस किती आहे ते दिले नाही, पण आपण इनडायरेक्टली काढले होता. इनडायरेक्टली आपल्याला सांगितलं की सेव्ह किती होता 200 होता. मग मी 200 मायनस केलं त्याच्यातनं, की मला काय मिळालं सांगा, एक्सपेन्सेस मिळाले. आणि त्या एक्सपेन्सेस दोघांचं सेव्हिंग सेम आहे, 200 म्हणजे एक्स मायनस 200 वाय मायनस 200 इज इक्वल टू 4:3. आणि त्याच्यावरून मला दोन इक्वेशन मिळाले. आणि इक्वेशन मिळाली की तुम्ही ते इझिली काय करू शकता, सोडू शकता. त्यामुळे एकाचं काय झालं 1400 झालं, दुसऱ्याचं 1800 झालं. दुसरा अनेक प्रॉब्लेम बघूया की 9वा प्रॉब्लेम. 9व्या प्रॉब्लेममध्ये काय दिले सांगा, द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेसेस ए अँड बी ऑन द रोड 70 किलोमीटर. ए आणि बी आहे समजा, त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 70 किलोमीटर्स आहे. नंतर काय दिला, अ कार स्टार्ट फ्रॉम ए अँड द अदर्स फ्रॉम बी इफ दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. यांनी स्टार्ट केलं आणि त्याच वेळी यांनी स्टार्ट केलं, एकाच डायरेक्शनला ते जात आहे. तर इफ दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन दे विल मीट आफ्टर 7 hours. म्हणजे इथे कुठेतरी ते 7 तासानंतर मिळतात समजा, दोन्ही एकाच ह्याला जात आहे. आणि दे विल मीट आफ्टर 7 hours. आणि इफ दे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर दे विल मीट आफ्टर 1. म्हणजे ते जर समजा असे आले असते, हा या दिशेला आणि हा या दिशेला आला असतं, तर 1 तासानंतर ते मिळाले असते. लक्षात आहे, हे किती वेळ तासानंतर मिळतात, 7 तासानंतर मिळतात. लक्षात आहे. आता आपण कसा सोडवायचा तो बघूया.
तर आपल्याला माहिती आहे आपण काय करूया, एकाचं स्पीड आहे ते एक्स कन्सिडर करूया, दुसऱ्याचं स्पीड आहे ते वाय कन्सिडर करूया. एकाचं स्पीड काय ते एचं स्पीड आहे ते एक्स कन्सिडर करूया आणि दुसऱ्याचं स्पीड आहे ते वाय किलोमीटर पर आवर. लक्षात येईल ना. आता काय होते सांगा, 1 तासानंतर ते दोघे एकमेकांना मिळतात. मग 1 तासानंतर हा किती गेलेला असणार सांगा तुम्हाला. आणि दुसरं एक माहीत असेल बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यामुळे आपण काय करू शकतो, स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स. म्हणजे किती स्पीड आहे समजा 40 स्पीड आहे, एका 2 तासामध्ये किती जाणार 80 किलोमीटर, हा टाइम झाला आपला. किंवा समजा 70 स्पीड आहे, 3 तासामध्ये किती किलोमीटर जाणार 210 किलोमीटर होणार. म्हणजे स्पीड इंटू टाइम इज इक्वल टू डिस्टन्स हे तुम्हाला माहिती आहे बघा. हां, तर त्याचाच मी उपयोग इथे करतो बघा. तर पहिलं इक्वेशन आपलं काय आहे सांगा, एका तासामध्ये त्याने किती गेलेलं असणार 1 इंटू एक्स म्हणजे एक्स झाला. हा एका तासामध्ये किती गेलेला असणार वाय इंटू 1. आणि या दोघांचं मिळून डिस्टन्स हा इथपर्यंत येणार, हा इथपर्यंत येणार, ह्या दोघांचं मिळून डिस्टन्स किती होणार सांगा 70 किलोमीटर होणार. क्लिअर. हां, हा इकडनं स्टार्ट केला, मध्ये कुठेतरी मिळतात, हा इकडनं इथे मिळतात दोघेना. तर दोघांमधलं डिस्टन्स काय होणार, ह्याचं डिस्टन्स आणि ह्याचं डिस्टन्स ऍड केलं तर मला किती मिळणार सांगा 70 मिळणार. हे माझं काय झालं सांगा फर्स्ट इक्वेशन झालं. लक्षात आहे. आता समजा हा 7 तासानंतर किती डिस्टन्स जाणार 7 इंटू एक्स. 7 तास इंटू त्याचं स्पीड, 7 तास इंटू त्याचं स्पीड एवढं डिस्टन्स तो जाणार. आणि हा 7 तासानंतर किती जाणार सांगा 7 वाय. ह्याचं स्पीड किती आहे वाय. लक्षात आहे. आता हा 7 तासानंतर जेवढं डिस्टन्स जाणार त्याच्यातनं हे जर डिस्टन्स मी मायनस केलं, सबट्रॅक्ट केलं, तर डेफिनेटली परत मला काय मिळणार सांगा 70 मिळणार. लक्षात आहे. हे संपूर्ण डिस्टन्स आहे, त्याच्यातनं हे डिस्टन्स मायनस केलं तर डेफिनेटली मला काय मिळणार सांगा 70 मिळणार. मग 2 इक्वेशन मला मिळाले. ह्याला मी काय करतो 7 ने मल्टिप्लाय करतो. असं एकच करतो मी, तुम्ही सेपरेट स्टेपला करा. 490 आणि मी काय करतो सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट नाही ॲड केलं तर चालेल आपला. 14x हे 0 झालं आणि 420 झालं. तर x इज इक्वल टू 420 डिवायडेड बाय 40 म्हणजे 30 स्पीड झालं. ह्याचं किती आलं 30 स्पीड झालं. आणि आपण काय मगाशी बघितलेलं बघा, x प्लस वाय इज इक्वल टू 70. x इज 30 असेल तर डेफिनेटली y किती असायला पाहिजे 40 असायला पाहिजे. त्यामुळे एक्सचं स्पीड किती असणार सांगा 30 किलोमीटर पर आवर असणार आहे आणि ह्याचं स्पीड किती असणार आहे 40 किलोमीटर पर आवर असणार. तिसरा प्रॉब्लेम मी काय करतो, संपूर्ण सोडून देत नाही, तुम्हाला काय देतो थोडीशी हिंट देतो, तो तुम्ही ट्राय करा. फक्त मी जवळजवळ सोडून देतो, फक्त कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही करा. तर त्याच्यामध्ये काय दिले बघा, रेक्टँगल आहे, हा रेक्टँगल आहे, त्याचं यल आणि बी. हां, तर त्याचं एरिया कशी मिळणार सांगा एल इंटू बी. तर प्रॉब्लेम आपण पहिल्यांदा बघूया. इफ द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज रेड्यूस बाय 5 युनिट्स अँड इज ब्रेड इज increased by 3 units, then the area of rectangle is reduced by 8 units. म्हणजे त्याने काय सांगितलं सांगा, length is reduced by 5 units, L minus 5 into breadth is increased by 3 units. म्हणजे काय केलं सांगा, इन्क्रीज केला. तर त्याची एरिया आहे ती, then the area of rectangle is reduced by 8 square. म्हणजे काय म्हणा सांगा LB minus 8. हे जर आपण सॉल्व केलं बघा, एल इंटू बी म्हणजे एल बी झालं, बी मायनस 5 बी झालं, 3 इंटू एल म्हणजे 3L झालं आणि मायनस 15 झालं इक्वल टू एल बी मायनस 8. हे एल बी या बाजूला आहेत बघा, हे इथे पण एल बी आहे गेले ते, म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा 5B प्लस 3L. हे मायनस त्या बाजूला घेतले तर प्लस होणार आहे आणि काय होणार सांगायचं आपल्याला 7. हे इक्वेशन झालं. दुसरं इक्वेशन काय दिलं बघा, इफ लेंथ इज रेड्यूस बाय 3 युनिट्स
length is reduced by 3 units and breadth is increased by 2 units, then the area of rectangle will increase by 70%. LB plus 67. मग मला सर हे सॉल्व करतो बघा. LB झालं -3B प्लस 2L -6 इज इक्वल टू LB प्लस 67. इथे बघितलं तर हे गेलं दोन्ही -3B प्लस 2L -6 त्या बाजूला गेलं म्हणजे प्लस झाले. आपल्याला काय मिळणार सांगा 73 मिळणार. हे आपलं दुसरं हे आपलं फर्स्ट इक्वेशन, हे आपलं दुसरं इक्वेशन. हे जर दोन्ही तुम्ही सॉल्व केली ना तर तुम्हाला काय मिळणार सांगा एल आणि बीची व्हॅल्यू मिळणार. तेच आपल्याला फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही परफेक्ट समजून घेतलं ना तर डेफिनेटली काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार. मला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.